महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जास्तीचे डिझेल न दिल्यामुळे पेट्रोल पंप चालकास मारहाण, 1000 लिटरची केली होती मागणी। जास्तीचे डिझेल न दिल्यामुळे एका पेट्रोल पंप चालकास मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे। काल रात्री 9:30च्या सुमारास जालना तालुक्यातील वानडगाव येथील पेट्रोल पंपावरती पेट्रोल पंप चालकास 2 व्यक्तींनी 1000 लिटर डिझेलची मागणी केली। सध्याची अभूतपूर्व टंचाई पाहता पेट्रोल पंप चालकाने यास नकार दिल्याने 2 जणांनी या पेट्रोल पंप चालकास बेदम मारहाण केली। राहुल उगले असे पेट्रोल पंप चालकाचे नाव असून या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करून देण्याची मागणी या पेट्रोल पंप चालकाने केली आहे। दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अदाखलपत्र गुन्हा दाखल केलाय। काल काय नेमकी प्रकार घडलाय? तुम्ही तक्रार दिलेली तालुका पोलीस स्टेशन, काय प्रकार घडला होता? त्या आरोपींचं काय म्हणणं होतं? काल पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेलचे वाटप करत असताना 3 जण आलेत। त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला 1000 लिटर डिझेल द्या, परंतु बाकीचे कस्टमर लाईनीत वेटिंगला असल्यामुळे आम्हाला ते 1000 लिटर पेट्रोल डिझेल देणं शक्य नव्हतं। त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला मुलांना शिवीगाळ केली व नंतर त्यांनी धारदार शस्त्रांनी वैयक्तिक मला व माझ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली। अशा परिस्थितीत आम्ही काय करावे हे आम्हाला प्रशासनाने सांगावे। आम्हाला हात जोडून प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आमचा FIR नोंदवून घेण्यात यावा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। कुठल्या पेट्रोल पंपवर घटना झाली? श्री गुरुदत्त KSK पेट्रोलियम वानडगाव, जालना। आता काय मागणी तुमची? पोलिसांकडे तुम्ही NC दाखल केलेली, काय कारवाई झाली का? आम्ही काल रात्री 1:30च्या आसपास पोलिसांकडे NC दाखल करण्यात आलेली, पण समोरील कारवाई आतापर्यंत काही झालेली नाहीये। आम्हाला पोलिसांना विनंती आहे की आम्हाला प्रोटेक्शन व लवकरात लवकर आरोपीवर कारवाई करण्यात यावी। म्हणजे या संदर्भात पोलीस अधीक्षकांची वर भेट घेणार? जर मला इथे मदत नाही भेटली तर मी पोलीस अधीक्षकांकडे जाणार। काय नाव आपलं? राहुल उगले। आपल्या हद्दीमध्ये वारडगाव येथील पेट्रोल पंपावर रात्री 2 जणांनी पेट्रोल पंप चालकासह कर्मचाऱ्यांना मारहाण केली, आपल्याकडे दाखल झालेले काय आहे? रात्री तालुका पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे। या बाबतीत वानडगाव येथे पेट्रोल पंपावरती 2 इसम विजय टापरे आणि कृष्णा धुमाळ यांनी सुरुवातीला कॅनमध्ये डिझेल भरून घेतले आणि अधिक डिझेलची ते मागणी करत होते। तर तिथे पेट्रोल पंपावरती अधिक गर्दी असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी अधिक डिझेल देण्यास त्यांना नकार दिला असता विजय टापरे आणि कृष्णा धुमाळ यांनी पेट्रोल पंपावरील जे कर्मचारी आहेत कामावरचे त्यांना जास्त पेट्रोल दिलं नाही म्हणून शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली। त्याचप्रमाणे त्यांना टापटाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे। विजय टापरे आणि कृष्णा धुमाळ यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई आम्ही करीत आहोत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना।